हाय राहुल, हाय गौरी, हाय. हाय सच्चा. हाय. जय महाराष्ट्र. फायनली नाव आय एम हॅप्पी. कारण त्या डॉक्टरांमुळे माझ्या काकांचे प्राण वाचले. चलो तो फिर पार्टी तो बनती है. डन लेट्स पार्टी. डन. कुठे बसायचं मग? अरे बावळट, आपण ऑलरेडी इकडे बसलोय. काय राव, माझा नेहमीच बकरा होतो. येडचे बाबा आहे. मला एक प्रश्न पडलाय, हिंदवी स्वराज्याचे खरे शिलेदार कोण? छत्रपती शिवाजी महाराज. शंभूराजे. राजमाता जिजाऊ. महाराजांचे मावळे. अपूर्ण आहे उत्तर. मग तूच सांग आता. वरती जाऊ दे. मला एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध पद्धत कोणती होती? गनिमी कावा. गनिमी कावा. गनिमी कावा युद्ध पद्धतीमुळेच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. करेक्ट आहे. अफजल खानाचा वध सगळ्यात मोठं उदाहरण आहे. हो ना ग. अरे हो ना. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 22 राज्यांमध्ये भगवा फडकवला. तोही फक्त आणि फक्त गनिमी कावा युद्ध पद्धतीमुळेच. येस, द ग्रेट मराठा. ओय, कळलं का? बरं ते सोड, हिंदवी स्वराज्याचे शिलेदार कोण ते सांग. झाडे. काय काही हा? उगाच काय पण. हो, झाडे ही शिलेदार आहेत. झाडे? तू काय जरा डोक्यावर पडलायस का? हो, झाडेच. फक्त गनिमी कावा ही युद्ध पद्धती महाराजांची होती, म्हणून महाराज लाखांविरुद्ध हजारांनी लढले. बरोबर आहे. आणि महाराजांनी 22 राज्यांमध्ये हिंदवी स्वराज्याची पताका रोवली, झेंडा रोवला, भगवा फडकवला. माझ्या राजांची गनिमी कावा युद्ध पद्धत सक्सेस झाली कारण त्यावेळेला झाडे घनदाट होती. बरोबर का? डॉक्टरांना देव म्हणतो, पण ज्या झाडांमुळे आपल्याला प्राणवायू मिळतो त्यांची आपण कधी कदरच नाही करत. आणि तसेही पाठीवरती ऑक्सिजनची टाकी घेऊन फिरताना थोडं विचित्रच वाटेल, नाही का? अरे हो रे. माझ्या महाराजांनी झाडे लावली, वाढवली, जोपासली, आणि आपण काय करतोय? हां. आणि हो, हा महाराष्ट्र माझ्या राजांचा आहे आणि हा महाराष्ट्र माझाच आहे. जय महाराष्ट्र. जय जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.